हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते. हा महिना भगवान विष्णूंच्या दान आणि उपासनेसाठी खूप फलदायी मानला जातो. अशा परिस्थितीत या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदण्यास मदत होते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने व्यक्तीला पुण्यफळ मिळते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे, दान करणे आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने समस्यांपासून मुक्तता मिळते. यावर्षी वैशाख पौर्णिमा 30 एप्रिल 2026 रोजी रात्र 09:12 सुरू होत असून 1 मे 2026 रोजी रात्र 11:52 संपेल. असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून गरजूंना दान केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो आणि सुखसमृद्धी मिळते. यावर्षी वैशाख पौर्णिमा 1 मे रोजी येत आहे. या दिवशी सिद्धी योगही तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैशाख पौर्णिमा तिथी 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 1 मे 2026 रोजी रात्री 11:52 वाजता संपेल. अशा स्थितीत उगवत्या तिथीनुसार वैशाख पौर्णिमा 1 मे 2026 रोजी मुहूर्तावर साजरी केली जाईल. पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. सूर्योदय स्नान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 05:35 ते 07:30 पर्यंत. वैशाख पौर्णिमेला धर्म, दान आणि तपश्चर्याचा महान सण म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुखसमृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते. अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला आपल्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. या वस्तू अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. बताशा. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला बताशा अर्पण करावा. यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात. खीर. आई लक्ष्मीला खीर खूप आवडते, म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवीला मखाना किंवा तांदळाची खीर नक्कीच